नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक असणं आता अनिवार्य झालेलं आहे। बऱ्याच जणांचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसल्यामुळे भारत सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत आपल्याला जनतेला देण्यात आलेली आहे। प्रत्येक जणानं आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक हे केलंच पाहिजे। जर नाही केलं तर त्यांना कुठल्या संकटाचा सामना करावा लागेल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जर तुम्ही 31 डिसेंबर 2025च्या आज जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही केलं तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड कायमचं निष्क्रिय होणार आहे, म्हणजे तुमचं पॅन कार्ड हे बंद पडणार आहे। तर हे बंद पडू नये यासाठी आपल्याला आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचं आहे। जर लिंक नाहीच केलं तर आपल्याला कोणकोणत्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, आपलं काय नुकसान होणार आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहूया। जर तुमचं पॅन कार्ड जर बंद पडलं तर काय काय होईल हे आपण या ठिकाणी आता पाहूया। यानंतर आपण आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्टेप बाय स्टेप याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं। तर त्याआधी जर तुमचं पॅन कार्ड जर बंद पडलं तर आपल्याला आपलं काय नुकसान होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूया। जर बघा, सर्वात प्रथम आपल्याला बँक खाते किंवा डीमॅट खाते उघडता येणार नाही। जर आपलं पॅन कार्ड जर बंद पडलं तर आपल्याला कुठल्या एखाद्या नवीन बँकेमध्ये जर आपल्याला खातं काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड मागितलं जातं। जर आपलं पॅन कार्ड बंद पडलं तर आपल्याला त्या ठिकाणी बँकेमध्ये खातं काढता येणार नाही। यानंतर आहे बघा, 50,000पेक्षा जास्त रोख रक्कम आपल्या खात्यामध्ये ठेवता येणार नाही। जर तुमचं पॅन कार्ड जर बंद पडलं आणि आपल्या अकाउंटमध्ये जर 1 लाख रुपये असतील किंवा 1 लाखापेक्षा जास्त असतील किंवा 50,000पेक्षा जर जास्त असतील तर तेवढे पैसे आपल्या खात्यामध्ये ठेवता येणार नाहीत, असं बँकेकडून सूचना आलेल्या आहेत। 50,000पेक्षा जास्त रोख रक्कम आपल्याला बँकेमध्ये ठेवता येणार नाही। जर तुम्हाला समजा एखादा चेक तुमच्या खात्यावरती लावायचा आहे, तो 60,000चा असेल, 70चा असेल, 80चा किंवा लाख त्याच्यापुढे असेल, 50,000पेक्षा जास्तच रकमेचा जरी चेक असला तरी तुमच्या खात्यावर तो जमा केला जाणार नाही, कारण तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रिय त्या ठिकाणी झालेलं दाखवतं। तुमचं पॅन कार्ड बंद झालेलं दाखवतं, त्यामुळे तुम्हाला 50,000पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला ठेवता येणार नाही। यानंतर तुम्हाला कुठेही गुंतवणूक SIP करणे किंवा ट्रेडिंग करणे हे होणार नाही। सरकारी आर्थिक कल्याण योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। जर एखादी तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल किंवा पुढच्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार नाही, कारण तुमचं पॅन कार्ड बंद पडलेलं आहे। कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। कुठल्याही बँकेमध्ये गेलात तुम्ही कर्ज घेण्यासाठी, कुठेही गेला तर जर तुमचं पॅन कार्ड बंद असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्यामुळे पॅन कार्ड तुमचं चालू असणं, आधार कार्डला लिंक असणं हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी आता सरकारनं सांगितलेलं आहे। यानंतर आहे बघा, घर वाहन खरेदी विक्री करता येणार नाही। जर एखादे तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा एखादी गाडी घ्यायची असेल, तर कुठलीही वस्तू घ्यायची असेल, गाडी 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, स्कूटी म्हणा, काही म्हणा, जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्या ठिकाणीही पॅन कार्ड मागितलं जातं। पण जर तुमचं पॅन कार्ड बंद पडलं असेल तर तुम्हाला हे पण खरेदी विक्री काही करता येणार नाही। बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व कामकाज थांबणार आहे। यानंतर परकीय चलन व्यवहार करता येणार नाही। कुठलाही जास्त म्हणजे परकीय चलन म्हणजे हे काय, याचं काय आपल्याला समज येत नाही। पण बघा, बऱ्याच महत्त्वाचे या ठिकाणी विषय आहेत। बघा, बँकेमध्ये खातं उघडता येणार नाही, 50,000पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला खात्यात ठेवता येणार नाही, गुंतवणूक कुठे करता येणार नाही, सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही, कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही मिळणार नाही, घर वाहन खरेदी विक्री करता येणार नाही जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं, बंद झालं तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूया की आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का ते आधी आपण चेक करायचं। जर असेल तर ठीक आहे, जर नसेल तर आपल्याला आपलं पॅन कार्ड आपल्याला आधार कार्डला लिंक हे करावंच लागणार आहे। जर नाही केलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल। जर तुमची पगारसुद्धा त्या ठिकाणी खात्यामध्ये टाकणे, सरकारची जर तुम्ही पगार उचलत असाल
तर तुमची पगारसुद्धा खात्यामध्ये बंद होऊ शकते तुमचं पॅन कार्ड जर बंद पडलं तर. त्यामुळे हे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे तुम्ही चेक करून घ्या पहिलं. जर असेल पॅन कार्ड आधार कार्डला लिंक असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काही गरज नाही, पण नसेल तर तुम्ही हे करून घ्या. तर आपण पाहूया आता की पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आपल्या घर बसून आपल्या मोबाईलवरती आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचं नेट चालू करायचं आहे. नेट चालू केल्यानंतर गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट टाईप करायची आहे. वेबसाईटचं नाव टाकायचं आहे. बघा वेबसाईटचं नाव आहे इन्कम टॅक्स, INCOMETAX, इन्कम टॅक्स असं वेबसाईटचं हे नाव आहे. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. बघा इन्कम टॅक्स असं या ठिकाणी सर्च केल्यानंतर इथं इन्कम टॅक्सची वेबसाईट येते. वेबसाईट आल्यानंतर 1 नंबरची जी वेबसाईट आहे बघा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम, या पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम जे पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईट नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर बघा या ठिकाणी यांची वेबसाईट या ठिकाणी ओपन होते. वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. याचं काय आपल्याला घेणं देणं नाही, पण या ठिकाणी बघा सर्वप्रथम ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट ही डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून घ्यायची आहे. बघा वरी 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खालून 3 नंबरला डेस्कटॉप साईट असं नाव येतं. त्यापुढे चौकोन येतो. त्या चौकोनामध्ये आपल्याला टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केल्यानंतर त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट ओपन होते. म्हणजे कॉम्प्युटरवर जसं ओपन होतं तसं आपल्या मोबाईलमध्ये ओपन होतं. त्यामुळे आपल्याला काही अडचण येत नाही. डेस्कटॉप साईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी बरेच ऑप्शन देण्यात आलेले आहेत, पण खाली जे ऑप्शन एक आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. बघा या ठिकाणी लिंक आधार स्टेटस असं नाव आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंक आधार स्टेटस या नावावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार लिंक असं या ठिकाणी ते स्टेटस असं नाव या ठिकाणी आलेलं आहे. बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपला जो पॅन कार्डचा नंबर आहे, आपला जो पॅन कार्डचा जो नंबर असतो ते नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकत असताना नंबर चुकीचा पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नंबर बरोबर आहे का, व्यवस्थित टाकलेला आहे का हे आपल्याला या ठिकाणी तपासून घ्यायचं आहे. एकदा दोनदा चारदा नीट व्यवस्थित बघा आपला पॅन कार्ड नंबर तोच आपण टाकलेला आहे का. यानंतर खाली आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकत असताना तो पण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कुठेही आधार कार्ड नंबर चुकणार नाही याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आधार कार्ड नंबर आपल्याला बघा व्यवस्थित टाकून घ्या. कुठलाही अंक वेगळा चुकीचा नसू नये. जर वेगळा नंबर वगैरे असेल तर या ठिकाणी आपल्याला दाखवणार नाही आहे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही ते. त्यामुळे करून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित. आणि बघा या ठिकाणी खाली व्ह्यू लिंक आधार स्टेटस नाव आहे बघा निळ्या पट्टीवर पांढऱ्या अक्षरामध्ये व्ह्यू लिंक आधार स्टेटस, यावरती आपल्याला या ठिकाणी आता क्लिक करायचं आहे. बघा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक मेसेज दाखवतो बघा या ठिकाणी यू पॅन म्हणजे तुमचं पॅन कार्ड, पहिलं तुमचा जो पॅन कार्डचा नंबर आहे तो नंबर या ठिकाणी 2 अक्षरं दाखवलेले आहेत आणि शेवटचे दाखवलेले आहेत. इज ऑलरेडी लिंक्ड टू गिवन आधार आणि पुढं आपला आधार कार्डचा नंबर दाखवलेला आहे. म्हणजे यू पॅन आपला पॅन नंबर ऑलरेडी लिंक हे आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे. त्यामुळे असा जर मेसेज आला ऑलरेडी आपलं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे असा जर मेसेज आला तर आपलं ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कुठलीही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायची गरज नाही. या ठिकाणी स्पष्ट दाखवत आहे की आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे म्हणून. जर या ठिकाणी जर लिंक नाही असं जर दाखवत आलं, हे अशा प्रकारचा मेसेज जर नाही आला तर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसं करायचं हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यामुळे असा जर मेसेज नाही आला तर आपण समजून जायचं आहे की आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही. आणि आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवरती OTP येत असतो. OTP येण्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक पण असणं गरजेचं आहे. जर लिंक नसेल तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी
करून घ्यायचा आहे, आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करून घ्यायचा आहे। जर लिंक नसेल तर आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी आपल्याला OTP येणार नाही आणि पॅन कार्डसुद्धा आधार कार्डला लिंक होणार नाही। बघा या प्रकारे असा जर मेसेज आला तर आपण समजून जायचं आहे की आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे। आपण घर बसल्या अशा प्रकारचं हे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे मोबाईलवरून आपण तपासू शकतो। त्यामुळे कुठेही जायची तुम्हाला गरज नाही, कुणालाही 1 रुपयासुद्धा द्यायची गरज नाही, कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका। घर बसल्या अशा प्रकारचं मी जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। तुम्ही घर बसल्या तुम्ही आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे आपण चेक करू शकतो। आणि ही जी वेबसाईट आहे ते इन्कम टॅक्सची वेबसाईट आहे, कुठलीही फ्रॉड वेबसाईट नाही, त्यामुळे कुणीही घाबरायचं काही कारण नाही। आणि जर कुणाचं नसेल आधार कार्ड पॅन कार्डला लिंक तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा माझं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसं करायचं। तर अंगणवाडी सेविकांनो हा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा। प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे, कारण प्रत्येकाला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणं सरकारनं अनिवार्य केलेलं आहे। जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही केलं तर तुमचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे, तुमची पगार देखील त्या ठिकाणी बंद होऊ शकते, तुम्हाला कुठलेही बँकेचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं तुमच्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका, सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, आपल्याला नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ टाका, जेणेकरून आता पॅन कार्ड म्हणलं तर बघा सर्वांकडे आहे आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं की पॅन कार्ड आता आधार कार्डला लिंक करायचं आहे। कोण जास्त सोशल मीडियावरती बघत नसतं, कोण बातम्या जास्त बघत नसतं, आपापल्या कामामध्ये बिझी असतो, त्यामुळे त्यांना जर माहीत नसतं। आणि आता दिवस कमी राहिलेले आहेत, 31 डिसेंबरपर्यंत याची मुदत आहे, त्यामुळे कुणाचंही पॅन कार्ड जर बंद पडू नये। जर पॅन कार्ड बंद पडले तर त्यांना नंतर पुन्हा किती हजार रुपये भरावे लागतील हे सांगता येणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ आपापल्या नातेवाईकांना देखील पाठवा, सर्वांना पाठवा आणि सर्वांना सांगा की आपलं पॅन हे आधार कार्डला लिंक करून घ्या, नाही तर बँकेमध्ये आपल्याला कुठलाही व्यवहार करता येणार नाही। तर अंगणवाडी सेवकांना हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काय आपल्याला अडचणी वगैरे असतील तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि नक्की हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद।